मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरेंसोबत जाऊया, मनसे नेत्यांचा शिबिरात सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल। आज अमित ठाकरे आणि नांदगावकर करणार मार्गदर्शन। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा। इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सबुरीचा सल्ला। मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे प्रचंड आशावादी। आता राजही आपल्या सोबत। संजय राऊतांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं भाष्य। शिंदेच्या शिवसेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासोबत युती। आज दुपारी अधिकृत घोषणा होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्ची बांधणी। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला। फडणवीसांकडून वर्षा निवासांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक सुरू। महायुतीत राज्याप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार। विधिमंडळ पक्षीय समन्वयासाठी 5 नेत्यांची नेमणूक केली जाणार। जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचं सूत्र ठरणार। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेत नाराजी। माजी खासदार हेमंत सेन नाराज असल्याची सूत्रांची माहिती। पक्षातल्या गटबाजीमुळे गोडसे अस्वस्थ। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ होती बैठक। जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते संतापले। संभाजी ब्रिगेडही भिडली। जन्मेजय राजे भोसलेंच्या समोर मला काळं फासण्यात आलं। अशा वेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालू राहिला। प्रवीण गायकवाडांचा आयोजकांवर गंभीर आरोप। तर गायकवाडांना आपल्याबद्दल कोणीतरी गैरसमज करून देते, भोसलेंचं स्पष्टीकरण। जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी। आर पाटलांप्रमाणे संधीचं सोनं करणार। शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। पक्ष बांधणी आणि विस्ताराचा निर्धार व्यक्त। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला। नवीन चेहऱ्याला संधी द्यावी ही त्यांची इच्छा होती। शरद पवारांकडून कौतुक, तर नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचीही केली स्तुती। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्तानं 350 ते 400 कोटींचा महाघोटाळा। संजय राऊतांचा आरोप। लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार मिळून अहिल्यानगर महापालिका लुटून खात असल्याचा पत्रात उल्लेख। ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल। पीएफ खात्यातून 90% रक्कम काढता येणार। घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। पुण्यात 4 ते 5 दिवसात 16 हरणांचा दुर्दैवी मृत्यू। कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील घटना। हरणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली। बैलगाडी शर्यतीआधी प्राण्यांवर अत्याचार केले जातात असा याचिकेत उल्लेख। मुंबईतल्या अँटॉफिलमध्ये पितृत्वाला काळिमा फासणारी घटना। पत्नीसोबत वेळ घालवता येत नसल्याच्या रागातून 4 वर्षीय सावत्र मुलीची हत्या। आरोपी इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं सलग 8व्या दिवशीही आंदोलन सुरू। आश्रमशाळांमधील रोजंदारी शिक्षकांना काढून बाह्य स्रोतांद्वारे भरतीच्या निर्णयाला विरोध। दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावर वाढीव 21 फेऱ्या। गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी मिळणार मेट्रो सेवा। प्रवाशांना दिलासा। गणेशोत्सवासाठी कोकणात लालपरीच्या 5000 जादा गाड्या धावणार। 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत गाड्या धावणार। रेल्वेनंतर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची एसटीला पसंती। उद्या पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय। कोथरूड, कर्वेनगर, पेठा, कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस। अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांचं नुकसान। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले। कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सेफ लँडिंग। सुमारे 18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर त्यांनी अनेक शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले। 41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळवीर अंतराळात। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।